नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरेंनी केला आपला उमेदवारी अर्ज दाखल। वैद्यकीय क्षेत्रात योगदान देणाऱ्या 2 डॉक्टरांना धुळ्यात देण्यात आला जीवन गौरव पुरस्कार। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान यांची धुळ्यात लोकसभेसंदर्भात पत्रकार परिषद। बागलाण येथील अपक्ष उमेदवार लहानू माधू साबळे यांनी केला आपला उमेदवारी अर्ज दाखल। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। भाजपा सेना महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। दरम्यान धुळे शहरातील मनोहर टाकीज जवळील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून शिवरायांना अभिवादन करत जय भवानी जय शिवाजी, वंदे मातरम, भारत माता की जय गगनभेदी घोषणा भाजपा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या। महाविजय रथमधून सवार होत खासदार डॉक्टर सुभाष भामरेसोबत पालकमंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, माजी मंत्री जयकुमार रावल आणि महामंत्री विजय चौधरी, माजी आमदार राजवर्धन कदमबाटे, साक्रीचे आमदार मंजुळाताई गावित, मनसेचे प्रकाश बाविस्कर, विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल, सतीश महाले, गजेंद्र आंबेडकर आदी नामांकन अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते। हा देश ज्या गतीने पुढे चाललेला आहे त्या गतीने अतिशय गरिबांच्या योजना असतील, सगळ्याच बाबतीमध्ये, मग अगदी विमानतळापासून, रेल्वेपासून, रस्त्यांपासून, इंडस्ट्रीपासून, संरक्षण खात्यापासून, सर्वच बाबतीमध्ये आपण ज्या गतीने पुढे चाललेलो आहोत त्यामुळे सर्वांचा विश्वास हा मोदींवर आहे। विकसित भारताच्या दृष्टीने आपण आपली वाटचाल करत आहोत। आपल्याला देशाला सुपर पॉवर करायचं आहे, महाशक्ती करायचं आहे आणि ते मोदीजीच करू शकतात हा विश्वास सगळ्या मतदारामुळे असल्यामुळे मोदींना पंतप्रधानपदी सर्वांना बसवायचं आहे। त्यासाठी बाबा भामरे हे मोठ्या मताधिक्याने यावेळेला निवडून जातात। लोकसभा मतदारसंघातून भामरे दादाजी भुसेसोबत आहेत। सर्वच पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची आहे, एकनाथजी शिंदेची शिवसेना आहे, मनसे आहे, आरपी आहे, सर्व आमचे जे मित्रपक्ष आहेत ते सर्व त्या ठिकाणी होते आणि मोठ्या संख्येमध्ये मला वाटतं आजची संख्या ही रेकॉर्ड ब्रेक होती भरलेला आहे। बाबा 14 त्यावेळेला 1,32,000 मध्ये निवडून आले। 19ला पुन्हा त्यांना उमेदवारी मिळाली की त्यावेळेला 2,32,000 मध्ये निवडून आले। आता तिसऱ्यांदा सर्व मतदार ठेवलं त्यांना 3,32,000 म्हणजे 1-1 लाखाची वाढ प्रत्येक वेळेला त्यांनी जायचं ठरवलेलं आहे आणि याची संख्या बघून या मोठं झालं की बाबा जवळपास 3.5-3.5 लाख मतांनी या ठिकाणी निवडून येतील। इंडियन मेडिकल असोसिएशनच्या धुळे शाखेतर्फे आज रोजी धुळे शहरातील क्युमानी क्लब समोरील IMMच्या सभागृहात हॅस्पिकॉन कार्यशाळा घेण्यात आली। त्यात नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा व वैद्यकीय क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या 2 डॉक्टरांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला। हॅस्पिकॉन कार्यशाळेत डॉक्टर आणि आनंदाची गुरुकिल्ली या विषयावर डॉक्टर संजय जोशी धुळे, हॉस्पिटलची इकॉनॉमी या विषयावर डॉक्टर राजीव अग्रवाल मुंबई, स्वर्गीय वनमाला शाह ओरेस्ट शाह रुग्णालयाचे डिजिटलायझेशन या विषयावर डॉक्टर राखी अग्रवाल मुंबई, मेडिकल लीगल केसेस या विषयावर डॉक्टर शिवकुमार उत्तुरे मुंबई, जैविक गण कचऱ्याचा प्रश्न या विषयावर डॉक्टर मंगेश पाटे मुंबई, रुग्णालयाची नोंदणी व परवाना नूतनीकरण, अग्निशमन सुविधा या विषयावर डॉक्टर संजय पाटील पुणे यांनी मार्गदर्शन केले। त्यानंतर पॅनल परिसंवादाचा कार्यक्रम झाला। नूतन कार्यकारिणी पदग्रहण IMMच्या धुळे शाखेच्या वतीने 2024-25 या वर्षासाठी नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण झाला। त्यात नूतन अध्यक्ष डॉक्टर नारायण गलानी, उपाध्यक्ष डॉक्टर मनीष जाखटे, सचिव डॉक्टर रवींद्र सोनोने, खजिनदार डॉक्टर चेतन पाटील व डॉक्टर कल्पेश बोरा व इतर नूतन पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण झाले। जीवनगौरव पुरस्कार IMMच्या धुळे शाखेच्या वतीने ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर कृष्णमोहन सैंदानी व डॉक्टर आशालता बापना यांना मान्यवरांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। IMM ब्रांचचा सर्वात मोठा दिवस असतो आणि कारण नवीन प्रेसिडेंट येतात आपल्या ब्रांचमध्ये आणि जुने प्रेसिडेंट आणि त्यांची टीम जी झाली असते त्यांचा पुऱ्या वर्षभराचं जे कार्य झालेलं असतं ते सगळं आपल्याला ऐकण्यात आलं आहे। आता नवीन प्रेसिडेंटवरती खूप मोठी जबाबदारी असते आणि ही जबाबदारी घेण्यासाठी जो सर्वात सिनियर माणूस असतो आपल्या ब्रांचमध्ये तो प्रेसिडेंट नियुक्त केला जातो
आणि आज जे बाकीचे पण जे सिनियर लोक आले होते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं इकडे, आणि IMA काय करणार, काय फ्युचरमध्ये काय काय आपल्याला IMAच्या थ्रू आपल्याला करायला लागेल हे नवीन प्रेसिडेंटना. धुळे लोकसभेच्या मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माजी सनदी पोलीस अधिकारी अब्दुल रहमान यांची धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात काल पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. दरम्यान या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबा खैरार, जिल्हा अध्यक्ष मनोज निकम, चंद्रमणी वाघ, फखरुद्दीन काटिक, रहमान पटेल, ॲडव्होकेट संतोष जाधव, दिनेश बोरसे, राहुल पाटोळे, राजू वागडे, अमोल पवार यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कालच्या या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. दरम्यान त्यांनी लोकसभेसाठी आपल्या उमेदवारी संदर्भात पत्रकार परिषद सविस्तर माहिती दिली. पत्रकार परिषदेत मी ऑलरेडी सांगितलेले आहे की 2 किंवा 3 तारखेला मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. कोर्टाचा जो केस चालू आहे तो एक वेगळा मॅटर आहे. उद्या नाही ते परवा तो होऊन जाईल. वकिलांचा सल्ला घेतली आहे. त्यांचं म्हणणं आहे की उमेदवारी अर्ज तुम्ही दाखल करू शकता, काही अडचण येणार नाही. तर त्याप्रमाणे आमची धुळे जिल्ह्याचे जे 3 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत, धुळे शहर, धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा धुळेच्या, त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याचे 3 कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत, मालेगाव सेंट्रल, मालेगाव आउटर आणि सटाणा. हे प्रत्येक ठिकाणी वंचित बहुजनचे जे लोक आणि बाकी जे संविधानप्रेमी आणि सामाजिक न्यायप्रेमी जे लोक आहेत ते तयार आहेत. मी 2 किंवा 3 तारखेला मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. माझा जो रेजिग्नेशन फ्रॉम VRS आहे तो राज्य सरकारने रेकमेंड केलेला आहे आणि केंद्र शासनाने तो अमान्य केले आहे, इलिगल आहे आणि त्याला मी चॅलेंज केलेलं आहे कोर्टामध्ये. आणि कोर्टामध्ये आज नाही तर उद्या आम्हाला न्याय मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की आमचा जो भूमिका असा आहे की या जिल्ह्यामध्ये मी 2 वर्ष काम केलेले आहे. लोकांच्याशी माझी ओळख आहे. प्रत्येक कोणाकोपऱ्यात मी गेलेले आहे आणि लोकांची काय समस्या आहे, प्रश्न आहे ते मला माहिती आहे. आणि या ठिकाणी जे वंचित वर्ग आहे, दलित आहेत, आदिवासी आहेत, OBCs आहेत, अल्पसंख्याक आहेत, गोरगरीब आहेत, शेतकरी आहेत, त्यांचे काय प्रश्न आहेत ते आम्हाला माहिती आहे. त्यांच्यासाठी आम्हाला काम करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा आहे आम्हाला. सटाणा शहरासह बागलाण तालुक्यात खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी कुठलाही विकास केला नसल्याचं म्हणत आज बागलाण तालुक्यातील अपक्ष उमेदवार लहानू माधू साबळे यांनी आज धुळे लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. सटाणा बागलाण तालुक्यात खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले नाहीत. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळावा यासाठी प्रयत्न त्यांनी केलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी वर्गासह सर्वसामान्य नागरिक त्यांच्यावर नाराजी व्यक्त करीत आहेत. तसेच मला शेतकऱ्यांचा पूर्णपणे पाठिंबा असून मी आज धुळे लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे, अशी प्रतिक्रिया अपक्ष उमेदवार लहानू माधू साबळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे प्रश्न सोडून धुळे लोकसभा मतदारसंघाचा विकास करायचा आहे. यासाठी मतदारसंघातील गावागावात माझ्या भेटीगाठी सुरू असून सर्व जाती धर्माच्या नागरिकांकडून मला पाठिंबा मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. माझं नाव लहानू माधू साबळे. मी एक धुळे लोकसभामध्ये उभा असून मला सर्व शेतकऱ्यांचा व सर्वांचा एक कसा करता मी धनगर समाजाच्या इथून आणि ते मला सहकार्य करतील. त्यांच्या शेतीमालाला भाव नसल्यामुळे मी उमेदवारी करतो आहे. पण आम्हाला सर्व धनगर समाज आणि इतर जाती धर्माचे लोक मला निवडून देतील याची मला खात्री. आज लोकसभामध्ये उभे असताना मी सर्व जिल्ह्यामध्ये सर्व दौरा करत आहे. लोकांचे मनं जाणून घेत आहे, लोकांच्या काय अडीअडचणी जाणून घेत आहे. ते महत्त्वाची भूमिका आहे आणि मला ते 100% निवडून देतील ही मला खात्री आहे. आणि मी त्या लोकांचा विकास करणार आहे ही मी सच्चेने सांगतो. तर झालेले जे आहे इथून खासदार इथून मागं 10 वर्षापूर्वी कुठलंही कामं केले नाही. शेतकरी वंचित राहिले. त्यामुळे शेती लोकांनी आता साधारण नवीन उमेदवारी म्हणून त्यांना मदत करतायत असं मला खात्री. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.